नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात क्षणमोहाचा काळ प्रीतीचा या कथेचा भाग 9. पुण्याच्या रात्रीचा झगमगाट ओरिएंट टॉवर्सच्या काचेच्या भिंतीतून एखाद्या स्वप्नवत जगासारखा दिसत होता. रात्रीचे 11 वाजत आले होते आणि संपूर्ण ऑफिसमध्ये फक्त अमेय जहागीरदारच्या केबिनचा लाईट सुरू होता. एका अत्यंत मोठ्या परदेशी कंपनी सोबतच्या मर्जर डीलचे शेवटचे कागदपत्र तयार करण्यासाठी अमेय आणि साक्षी तिथे थांबले होते. एसीच्या मंद आवाजात फक्त लॅपटॉपच्या बटनांचा आवाज येत होता. अमेयने फाईल बंद केली आणि तो खुर्चीवरून उठून साक्षीच्या जवळ येऊन उभा राहिला. केबिनमध्ये अमेयच्या महागड्या परफ्यूम आणि कॉफीचा उग्र सुगंध भरून राहिला होता. एक्सलेंट वर्क साक्षी, तुझ्याशिवाय हे स्कायलाईन प्रोजेक्ट पूर्ण होणं अशक्य होतं. अमेयने तिचा आत्मविश्वास वाढवत म्हटलं. त्याने हळूच आपला हात साक्षीच्या हातावर ठेवला. साक्षी क्षणभर दचकली, पण अमेयच्या नजरेतील तो संमोहित करणारा आत्मविश्वास पाहून ती शांत झाली. साक्षी, तुला माहितीये, तू ओरियनची आता फक्त एक एम्प्लॉई उरली नाहीस. तू माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट झाली आहेस. मला तुझ्या डोळ्यात जे व्हिजन दिसतंय ते माझ्याकडे आहे. मला तुझ्यासोबत मिळून हे ओरियनचं साम्राज्य संपूर्ण जगात उभं करायचं आहे. आपण एकमेकांसाठी बनलो आहोत, असे तुला नाही वाटत? अम्माचे ते शब्द आणि त्याची जवळीक साक्षीच्या मनातील राहिलेला साहिलेला विवेकही पुसून टाकत होती. तिला वाटत होतं की आयुष्यातला हा सर्वात मोठा हाय पॉइंट आहे. नेमक्या त्याच वेळी साक्षीच्या फोनची स्क्रीन चमकली. तन्मयचा फोन येत होता. निवांत रात्रीच्या शांततेत तो व्हायब्रेशनचा आवाज अमयला खटकला. अमयने त्या फोनकडे अत्यंत तुच्छतेने पाहिले आणि एक उपरोधिक हास्य करत म्हटलं, परत तोच. साक्षी, त्या एका साध्या मध्यमवर्गीय बँकरला तुझी ही नवीन उड्डाण आणि तुझी ही भरारी कधीच समजणार नाही. तू आता एका अशा उंचीवर आहेस जिथे खालच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत. तुझा विकास व्हायचा असेल तर तुला खऱ्या अर्थाने जहागीरदार घराण्याच्या लायकीचं बनायचं असेल तर तुला या जुन्या गंजलेल्या गोष्टी आणि जुनी नाती मागे सोडावीच लागतील. गरुडाला आकाशात झेपावण्यासाठी घरड्याचा मोह सोडावा लागतो. साक्षीने फोनकडे पाहिले. स्क्रीनवर तन्मयचं नाव चमकत होतं. ज्याने तिला आयुष्यातील प्रत्येक वळणावर सावरलं होतं. पण अमयच्या शब्दांची धुंदी एवढी चढली होती की तिला तन्मयची ती काळजी आता बंधन वाटू लागली. तिने फोन उचलला नाही. तिने तन्मयला ब्लॉक केलं नाही, पण त्याच्या अस्तित्वाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचं ठरवलं. तिने फोन उलटा करून ठेवला, जणू काही तिने आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा अध्यायच कायमचा मिटवून टाकला होता. तिला वाटलं की अमेय हाच तिचा खरा मार्गदर्शक आहे. तोच तिला या साध्या आणि सामान्य आयुष्यातून बाहेर काढून एका जादुई जगात घेऊन जाईल. तिने अमेयच्या नजरेला नजर भिडवली आणि त्या क्षणी क्षणमोहाचा पूर्णत्वास आला. साक्षीने अमेयच्या त्या ग्लॅमरस चकाकत्या पण पोकळ जगासाठी आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान मैत्रीची, नर्मदा सदनच्या मूल्यांची आणि तन्मयच्या निखाळ प्रीतीची तिलांजली दिली होती. त्या रात्री नर्मदा सदनच्या त्या जुन्या गॅलरीत फक्त अंधार होता. तन्मयने गिटार बाजूला ठेवून दिली होती. त्याच्या हातात आता साक्षीचा फोन नव्हता, तर ओरिएंट ग्रुपच्या काही गुप्त फाईल्स होत्या, ज्या त्याने आपल्या बँकिंग सोर्सेस कडून मिळवल्या होत्या. तन्मयला आता फक्त दुरूनच तिला हरवताना पाहायचं होतं. त्याला माहित होतं की ज्या जागीरदारच्या मोहात साक्षी अडकली आहे, तो रस्ता विनाशाकडे जातो. साक्षीने जरी नात्याची तार तोडली असली तरी तन्मयने तिला या संकटातून बाहेर काढण्याचं आपलं व्रत सोडलं नव्हतं. पण त्या रात्रीच्या त्या अंधारात एका सुखी नात्याचा अंत झाला होता आणि एका मोठ्या संघर्षाची ठिणगी पडली होती. ओरियन ग्रुपच्या मुख्यालयात सध्या एकाच नावाचा जप सुरू होता, स्कायलाईन. हा केवळ एक गृहनिर्माण किंवा व्यावसायिक बांधकाम प्रकल्प नव्हता, तर तो अमेय जहागीरदारच्या अफाट महत्वाकांक्षेचा कळस होता. पुण्यातील सर्वात उंच काचेच्या भिंतींची आणि अत्याधुनिक सोयी सुविधांची सज्ज असलेली ही वास्तू अमयला जागतिक रिअल इस्टेटच्या नकाशावर नेणार होती. अमयसाठी हा प्रकल्प म्हणजे त्याची प्रतिष्ठा आणि ओरियन ग्रुपचे भविष्य होते. या भव्य प्रकल्पाचे संपूर्ण आर्थिक नियोजन, आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा गोपनीय डेटा आणि या प्रकल्पाची भविष्यातील धोरणे तयार करण्याची अत्यंत महत्वाची आणि गुप्त जबाबदारी अमेयने पूर्ण विश्वासाने साक्षीवर सोपवली होती. साक्षीसाठी हे सर्व एखाद्या स्वप्नामय प्रवासासारखे होते. काही महिन्यांपूर्वी नर्मदा सदनच्या साध्या वातावरणात राहणारी ती मुलगी आज कोट्यावधींच्या व्यवहारांच्या फाईल्स हाताळत होती. तिने स्वतःला या कामात पूर्णपणे झोकून दिले होते.
तिचे दिवस आता फाईल्सच्या ढिगाऱ्यात आणि रात्री लॅपटॉपच्या निळ्या प्रकाशात सरत होत्या. अमेयने तिला या प्रोजेक्टचे फेस चेहरा बनवले होते. प्रत्येक मोठ्या मीटिंगमध्ये तो साक्षीला सोबत ठेवायचा आणि तिच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करायचा. साक्षी, तुला माहिती, स्कायलाईन हा फक्त पुण्यापुरता मर्यादित नाही. या प्रकल्पाचे यश आपल्याला थेट युरोपच्या मार्केटमध्ये प्रवेश मिळवून देणार आहे. हा प्रोजेक्ट यशस्वी झाला की पुढच्याच महिन्यात आपण लंडनच्या नवीन ऑफिसचे उद्घाटन करायला जाणार आहोत. अमयने एकदा तिच्या केबिनमध्ये येऊन तिला हे सांगितले होते. अमयने दिलेले हे लंडनचे प्रलोभन आणि त्याच्या शब्दातील ती जादू साक्षीच्या डोळ्यात भविष्याची गुलाबी स्वप्ने रंगवत होती. तिला आता स्वतःची मध्यमवर्गीय मुळे आणि साधेपणा याचा विसर पडू लागला होता. तिला फक्त अमयचे ते ग्लॅमरस जग खुणावत होते. पण या झगमगत्या यशाच्या सावलीतच मत्सराचे पेव फुटले होते, याची साक्षीला पुसटशीही कल्पना नव्हती. ओरियन ग्रुपमध्ये गेल्या 10-12 वर्षांपासून काम करणारे जुने आणि अनुभवी व्यवस्थापक मनातून धुमसत होते. ज्या पदावर पोहोचण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागली होती, तिथे एक नवखी मध्यमवर्गीय मुलगी केवळ अमयच्या मर्जीतली आहे म्हणून इतक्या वेगाने वर चढत होती, हे अनेकांना खुपत होते. ऑफिसच्या कॅफेटेरियात आणि कोपऱ्यात आता कुजबूज सुरू झाली होती. ही साक्षी देशपांडे नक्की काय जादू करते कोणास ठाऊक. अमय सर तिच्याशिवाय एक पाऊलही टाकत नाहीत. अमयची पीए नेहा आपल्या मैत्रिणीशी बोलताना म्हणाली, तिला मिळालेला हा मुक्त प्रवेश आणि सरांच्या केबिन मधील त्या तासनतास चालणाऱ्या गुप्त चर्चा, हे काही नीट वाटत नाहीये. स्कायलाईनच्या यशाचे सर्व श्रेय ही एकटीच लाटणार असं दिसतंय. साक्षीला अमेच्या केबिनमध्ये मिळणारे प्राधान्य आणि तिचे अचानक वाढलेले महत्व ऑफिसमधील पॉवर स्ट्रक्चरला धक्का देणारे होते. ज्या कर्मचाऱ्यांनी ओरियनला उभं केलं होतं त्यांना आता आपली जागा असुरक्षित वाटू लागली होती. अमेने साक्षीला या प्रोजेक्टचा कणा बनवलं होतं, पण त्याच वेळी त्याने तिला नकळतपणे शत्रूंच्या गराड्यातही उभं केलं होतं. साक्षी मात्र या सुप्तवादाची, त्या मत्सराच्या नजरांची आणि पाठीमागे होणाऱ्या निंदेची पूर्णपणे अनभिज्ञ होती. ती केवळ अमयने दाखवलेल्या लंडनच्या स्वप्नात आणि स्कायलाईनच्या त्या चकाकत्या मोहात बुडाली होती. तिला वाटत होतं की तिचं टॅलेंट तिला इथवर घेऊन आलंय. पण तिला हे माहित नव्हतं की कॉर्पोरेट जगात टॅलेंटपेक्षा जास्त राजकारण धोकादायक असतं. स्कायलाईन नावाचा हा डोलारा जितका उंच होता, तितकाच त्याचा पाया आता अंतर्गत कारस्थानांनी पोखरला जाऊ लागला होता. एका बाजूला अमयची प्रलोभनं आणि दुसऱ्या बाजूला ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा वाढता द्वेष. साक्षी एका अशा वादळाच्या केंद्रस्थानी उभी होती, ज्याची तिला कल्पनाही नव्हती. ओरियन ग्रुपच्या चकाकत्या काचेच्या इमारतीमध्ये जितका प्रकाश होता, तितकाच अंधार तिथल्या अंतर्गत राजकारणात दडलेला होता. या अंधाराचा मुख्य सूत्रधार होता तो म्हणजे मिस्टर खन्ना. खन्ना हे ओरियनचे सिनियर मॅनेजर आणि अमय जहागीरदारचे आजवरचे सर्वात विश्वासू सल्लागार मानले जायचे. अमेच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात खन्नाचा शब्द अंतिम असायचा. पण साक्षीच्या एंट्रीमुळे आणि अमयने तिच्यावर दाखवलेल्या अतिविश्वासामुळे खन्नांचे साम्राज्य डळमळीत झाले होते. अमेच्या कॅबिनचे दरवाजे खन्नांसाठी आता तासनतास बंद राहू लागले होते, तर साक्षीचा तिथे मुक्त वावर होता. खन्ना हे अतिशय धूर्त, अनुभवी आणि मुरलेले खेळाडू होते. त्यांना हे चांगलेच ठाऊक होते की अमेय जहागीरदार सारख्या माणसाला सरळ मार्गाने हरवणे अशक्य आहे. अमेयला कमकुवत करायचे असेल तर त्याच्या इगोवर वार करावा लागेल आणि त्यासाठी साक्षी हे सर्वात सोपे आणि सरळ सॉफ्ट टार्गेट होते. त्यांनी ठरवले की साक्षीला इतके एकटे पाडायचे की तिचा पाय आपोआप घसरेल. एके दिवशी दुपारी कॅफेटेरियामध्ये सर्व कर्मचारी एकत्र जमलेले असताना खन्ना मुद्दाम साक्षीच्या टेबलपाशी आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ पण तितकाच मृदुस्मित हास्य होते. काय मॅडम, आजकाल साहेबांच्या केबिनमध्येच जास्त वेळ असतो तुमचा. आम्ही 15-20 वर्षापासून या कंपनीला रक्ताचं पाणी करून उभं केलंय, पण आमची साधी कामं आणि फाईल्स पण आता तुमच्या सहीशिवाय पुढे सरकत नाहीत. नशिबवान आहात तुम्ही, इतक्या कमी वयात अमेय सरांनी तुम्हाला थेट चीफ कॅबिनेट मध्ये जागा दिली आहे. खन्नांनी मारलेला हा टोमणा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या कानावर गेला होता. साक्षीने शांत राहून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण खन्ना तिथेच थांबले नाहीत. त्यांनी ऑफिसमध्ये एक छुपी फळी तयार केली होती, ज्याला कॉर्पोरेट भाषेत लॉबिंग म्हणतात.
लंच ब्रेक असो किंवा संध्याकाळची चहाची वेळ, खन्नाने कर्मचाऱ्यांच्या मनात साक्षीबद्दल विष पेरायला सुरुवात केली होती. बघा फ्रेंड्स, ही मुलगी केवळ सरांच्या जवळ जाऊन संपूर्ण स्कायलाईन प्रोजेक्ट काबीज करते. हिच्यामुळे आपल्या अनुभवाला किंमत उरलेली नाही. कदाचित उद्या आपल्या नोकऱ्यांवर गदा आली किंवा आपल्याला हिच्या अंडर काम करावं लागलं तर नवल वाटायला नको. खन्नांच्या या चिथावणीखोर वागण्या बोलल्यामुळे, चर्चांमुळे ऑफिसचे वातावरण पूर्णपणे विषारी झाले होते. हळूहळू साक्षीला ऑफिसमध्ये एकटं वाटू लागले. पूर्वीचे कलिग्स तिच्याशी हसून बोलायचे, तिला नवीन गोष्टी शिकायला मदत करायचे. ते आता तिला लांबून पाहताच गप्प व्हायचे किंवा रस्ता बदलून निघून जायचे. साध्या साध्या कामांसाठी तिला संघर्ष करावा लागत होता. तिला हव्या असलेल्या फाईल्स मुद्दाम उशिरा मिळणे, तिच्याकडे येणाऱ्या डेटा शीटमध्ये तांत्रिक चुका असणे, मीटिंग्सच्या वेळा तिला ऐनवेळी कळवणे, अशा छोट्या पण त्रासदायक गोष्टींमधून तिचा मानसिक छळ सुरू झाला होता. साक्षीला हे सर्व जाणवत होते, पण तिने एक मोठी चूक केली. हे सगळं तिने अमयला सांगितले नाही. तिला वाटले की जर ती अमयला या राजकारणाबद्दल सांगेल तर अमयला वाटेल की ती एक कच्ची खेळाडू आहे आणि ही कॉर्पोरेट प्रेशर हाताळू शकत नाही. तिला अमयच्या नजरेत स्वतःची स्ट्रॉंग इमेज टिकून ठेवायची होती. पण यामुळे ती अनवधानाने खन्नांच्या योजनेचाच एक भाग बनली. तिचं तिलाच समजलं नाही. ती जितकी इतर कर्मचाऱ्यांपासून लांब जात होती, तितकीच ती अमयवर अधिक अवलंबून राहू लागली होती. खन्ना आता फक्त एका मेगा संधीची वाट पाहत होते. त्यांना अशी एक चूक हवी होती जिथे स्कायलाईन प्रोजेक्ट धोक्यात येईल आणि त्याचे खापर थेट साक्षीच्या डोक्यावर फोडता येईल. त्यांच्यासाठी साक्षी ही फक्त एक अडथळा नव्हती, तर अमयच्या अहंकाराला दिलेले ते आव्हान होते. नर्मदा सदनच्या साध्या वातावरणातून आलेल्या साक्षीला हे माहीत नव्हते की ज्या खुर्चीवर ती बसली आहे, त्या खुर्चीचे पाय आधीच कापले गेले आहेत. खन्नांची धूर्त नजर आता स्कायलाईनच्या त्या सिक्रेट पासवर्ड्सवर आणि फायनान्शियल डेटावर होती, जो केवळ साक्षीच्या ताब्यात होता. तो क्षण मोहाचा आता साक्षीला एका भयानक जाळ्यात ओढून येत होता, जिथून बाहेर पडणे केवळ तिच्या कल्पनेपलीकडचे होते. क्रमशः लेखिका वेदा. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. एका अदृश्य जाळ्यात साक्षी अडकत चालली आहे, याची तिला जाणीव होईल का? हे ऐकण्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका. धन्यवाद.